नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. वनरक्षक भरती 2023-24 नवीन अपडेट. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, शासनाचा निर्णय. वनरक्षकांची 1256 पदे भरणार. पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार भरती. अखेर राज्यातील वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा. वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. एकूण 2138 वनरक्षकांच्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने TCS IOM मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेसा शासकीय पदभरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती. त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रश्नातून मार्ग काढण्याकरता सातत्याने प्रयत्नरत होते. वनमंत्र्यांच्या या सातत्याच्या पाठपुराव्यास यश आले असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र पेसा सोडून उर्वरित 1156 वनरक्षक पदांची भरती करण्यात मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 4 लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण 3,95,768 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती. त्यातील एकूण 2,71,838 परीक्षार्थी 45% अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या पुढील भरती प्रक्रियेस TCS IOM कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार प्राप्त उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवड सूचीतील उमेदवारांची 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटर चालण्याची चाचणी घेण्यात येईल. या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया 17 जानेवारीपासून सुरू करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या कालावधीत ही प्रक्रिया वनवृत्तानिहाय पूर्ण केली जाईल. सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तात ही प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असून सर्वात जास्त उमेदवार असलेला कोल्हापूर वनवृत्त 44 दिवसात, त्या पाठोपाठ ठाणे आणि नागपूर वनवृत्त 40 दिवसात, तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजी महाराज नगर, धुळे, नाशिक, पुणे या वनवृत्तात प्रत्येक 20 दिवसात वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची माहिती वन विभागाच्या संबंधित संकेतस्थळावर वेळोवेळी दिली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवा उमेदवारात आनंदाचं वातावरण निर्माण